तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपण एक्झाम्पलच्या पाठकडे वळूया। इथे मी एक्झाम्पल नंबर 8 कन्सिडर केलेला आहे। 8 नंबरच्या एक्झाम्पलपासून आपल्याला स्टडी करायचं आहे। 7 नंबरपर्यंतचे जे एक्झाम्पल आपण अभ्यासले ते आपले कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड या मेथडवरती बेस होते। ठीक आहे, आपण ते एक्झाम्पल कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडने सॉल्व केलेले आहेत। ठीक आहे, सो ते एक्झाम्पल जे आहे ते व्यवस्थित अभ्यासा। ठीक आहे, ते मी डिटेल एक्सप्लेन केलेले आहेत मागच्या लेक्चरमध्ये। सो ह्या लेक्चरमध्ये जे आपल्याला एक्झाम्पल अभ्यासायचे आहेत ते पूर्णपणे कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडच्या बेसवरतीच आपले आहेत। ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथून पुढे ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन पुट करू आणि त्यावेळेस ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करणार आहोत, त्यावेळेस तिथून पुढची सगळी प्रोसेसर आपल्याला कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडनेच सॉल्व करायची आहे। ठीक आहे, आपण ती थिअरीमध्ये देखील आता बघितलेलं आहे। आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन डिनॉमिनेटरला भेटतं आणि मग ते कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनेच पुढे सॉल्व करायचं असतं। ठीक आहे, सो एक रिक्वेस्ट महत्त्वाची काय आहे की हे लेक्चर बघण्यापूर्वी जे आपले कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचे जे लेक्चर झालेले आहेत ते एक्झाम्पल मी एक्सप्लेन केलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासा, स्टडी करा आणि मग हे एक्झाम्पल अभ्यासा। ठीक आहे, सो बघा आता आपण या पॉईंटकडे वळूया। एक्झाम्पल नंबर 8 जे आपण आत्ता जे 3 टाईप्स बघितले, ठीक आहे, त्या टाईपवरतीच हे एक्झाम्पल आता इथून पुढचे आपल्याला अभ्यासायचे आहेत। एक्झाम्पल नंबर 8 पासून पुढे सगळे लक्षात येते। तर बघा आता इथे एक्झाम्पल नंबर 8 जे घेतलेलं आहे ते आपल्या 3 टाईपपैकी एकाही टाईपशी मॅच होत नाही आहे का, तर इथे आपल्याला त्या टाईपमध्ये प्रत्येक टाईपमध्ये न्यूमरेटरला 1 ची अरेंजमेंट होती। ठीक आहे ना, सो इथे जे एक्झाम्पल आपल्याला आहे त्यामध्ये न्यूमरेटरला 1 नाही आहे, तर किती आहे sin 2x आहे। बघा मी आधी एक्झाम्पल रीड करतो आणि नंतर आपण एक्सप्लेनेशन बघूया। सो इंटिग्रेशन sin 2x अपॉन 3 इंटू sin x टू दी पॉवर 4 मायनस 4 sin स्क्वेअर x प्लस 1 इंटू dx या पद्धतीने हे इंटिग्रेशन आहे। ठीक आहे, आणि हे इंटिग्रेशन आपल्याला आता इथे सॉल्व करायचं आहे। आता जे आपण 3 टाईप बघितले त्या 3 टाईपमध्ये न्यूमरेटरला 1 ची अरेंजमेंट होती बरोबर, आणि डिनॉमिनेटरला स्क्वेअरिंग, त्यानंतर एकदा sin x cos x आणि नंतर एकदा sin 2x आणि cos 2x या पद्धतीने 3 टाईप्स होते बरोबर। ह्या एक्झाम्पल आपल्याला त्या तिन्ही टाईपचे मॅच होत नाही कारण इथे न्यूमरेटरला 1 ची अरेंजमेंट नाही बेसिकली। त्यानंतर इथे डिनॉमिनेटरचा जर विचार केला तर मात्र मग आपल्याला फर्स्ट टाईपशी कंपेअर करता येईल, म्हणजे जो आपला टाईप नंबर 2 जो आता आपण बघितला त्यामध्ये म्हणजे sin स्क्वेअर x आणि cos स्क्वेअर x च्या फॉर्ममध्ये इथे आहे, बट इथे cos स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये पण नाही आहे। इथे किती आहे sin स्क्वेअर x आहे आणि इथे sin टू दी पॉवर 4 आहे, हे लक्षात घ्या। मग इथे यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की डायरेक्टली आपल्याला पूर्ण जे एक्झाम्पल आहे ते साईनमध्ये आहे बरोबर ना, मग आपण डायरेक्टली sin स्क्वेअर x इज इक्वल टू टी पुट करणार आहोत आणि मग ते पुढे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत, हे लक्षात घ्या। कळते ना, कारण इथे जे एक्झाम्पल आहे ते आपल्या जो आता आपण टाईप बघितला थेरीमध्ये त्या एकाही टाईपचे मॅच होत नाही आहे। इथे पूर्ण एक्झाम्पल साईनमध्ये आहे, मग आपण डायरेक्टली साईन फंक्शनच्या ऐवजी टी मानूया, लक्षात येते, आणि मग तिथून पुढे आपण सॉल्व करूया। तर बघा आधी ही कशा पद्धतीने लिहिता येईल बघा। सोल्युशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन sin 2x अपॉन 3 इंटू sin स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे ही जी साईनचा पॉवर किती आहे ते 4 आहे। ठीक आहे, तो आपण या पद्धतीने डिवाइड केला बघा, sin स्क्वेअर x आणि परत त्याचा स्क्वेअर घेतलेला आहे। ठीक आहे, म्हणजे ही जर टर्म सॉल्व केली तर आपल्याला अगेन sin टू दी पॉवर 4x भेटेल, आणि त्यानंतर किती आहे -4 sin स्क्वेअर x ते ॲज इट इज येणार आहे आणि त्यानंतर +1 ते पण ॲज इट इज येणार आहे। ठीक आहे, इंटू dx या पद्धतीने, म्हणजे आपण फक्त काय केलं की हा जो 4 पॉवर आहे तो आपण 2 आणि 2 ठीक आहे या पद्धतीने लिहिलेलं आहे। आणि आता बघा सबस्टिट्यूशन किती घ्यायचे आहे, sin स्क्वेअर x इज इक्वल टू टी पुट करायचं आहे। ठीक आहे ना, कारण पूर्ण एक्झाम्पल साईनमध्ये आहे म्हणून sin स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस आपण घेणार आहोत त्यावेळेस या पद्धतीने भेटेल बघा, म्हणजे सबस्टिट्यूशन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस तिचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो। मग sin स्क्वेअर x इज इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह भेटेल आपल्याला 2 sin x इंटू cos x इंटू dx। ठीक आहे ना, या पद्धतीने। अजून जर सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, डेरिव्हेटिव्ह 2x असतो बरोबर। मग इथे sin स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह किती भेटेल आपल्याला 2 sin x भेटेल, आणि अगेन sin x फंक्शन आहे म्हणून sin x चा डेरिव्हेटिव्ह अगेन किती भेटेल आपल्याला cos x, म्हणून इथे आपल्याला 2 sin x इंटू cos x बाय चेन रूलने आपल्याला इथे भेटलेला आहे। ठीक आहे, इंटू dx इज इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह टी म्हणजे 1 dt भेटेल, लक्षात येते या पद्धतीने। तर त्यानंतर आता हीच टर्म आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल तर sin 2x इंटू dx या पद्धतीने लिहिता येईल, कारण मगाशीच आपण 11th स्टँडर्ड जे बुक आपण बघितलं त्यामध्ये sin 2 थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा इंटू cos थीटा होता बरोबर ना। मग इथे 2 sin x इंटू cos x आहे तो मला लिहिता येईल sin 2x
बरोबर ना, या पद्धतीने. कारण साइन टू एक्समध्ये का लिहिलं, कारण इथे आपल्याला न्युमेरेटरला साइन टू एक्सची टर्म आहे, ठीक आहे ना. मग ती टर्म आपल्याला या 1dt रिप्लेस करता येईल, म्हणून आपण ती कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे आधीच. मग बघा काय केलेलं आहे, आपण इथे आधी स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं, ठीक आहे. त्यानंतर साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी आपण पुट केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, ठीक आहे. आणि ही टर्म आपण त्या आयडेंटिटीने साइन टू एक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली आहे. इथपर्यंतची प्रोसिजर कळाली. आता बघा पुढे ही सर्व टर्म आपण त्या एक्झाम्पलमध्ये पुट करून देऊया. मग काय होईल बघा, इंटिग्रेशन 1 अपॉन, आता 1 कशा पद्धतीने आला तर बघा व्यवस्थित, साइन टू एक्स इंटू डी एक्स. बघा साइन टू एक्स इंटू डी एक्स मला लिहिता येईल 1 इंटू डी टी. बघा 1 इंटू डी टी, ओके. त्यानंतर डिनॉमिनेटरला बघा आता 3 इंटू साइन, इथे बघा इथे 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच मला लिहिता येईल टी, आणि टीचा किती होईल, स्क्वेअर होईल, म्हणजे इथे 3 इंटू टीचा स्क्वेअर, बरोबर ना. त्यानंतर -4 इंटू साइन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच टी आहे, मग 4 इंटू टी होईल, म्हणजे इथे 4t झाला. बघा त्यानंतर 1 ॲज इट इज येणार आहे, 1 इथे ॲज इट इज इंटू डी टी, ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं डिनॉमिनेटरला, ठीक आहे. 1 अपॉन क्वाड्रॅटिक इक्वेशनची टर्म भेटली आहे. आणि जर या पद्धतीचा जर टाईप असेल, या पद्धतीचं जर एक्झाम्पल असेल, तर आपण कोणती मेथड यूज करतो, कॉम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड यूज करतो. आणि ही मेथड आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेली आहे, ठीक आहे. म्हणजे इथून पुढे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येऊ शकतं, ठीक आहे. तर मग आता बघा मी एक एवढं एक्झाम्पल एक्सप्लेन करतो, आणि मग पुढे जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही डायरेक्टली मी फक्त तुम्हाला सबस्टिट्यूशन एक्सप्लेन करेल, आणि नंतर कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड्स अप्लाय करायची आहे खाली. सो ती एक्सप्लेन करणार नाही, कारण ती भरपूर वेळा आपली एक्सप्लेन करून झालेली आहे, ठीक आहे. मी डिटेल एक्सप्लेन केलेली आहे. सो इथे बघा आता काय होईल, कंप्लीट स्क्वेअर मेथड अप्लाय करायची आहे. काय करतो आपण कंप्लीट स्क्वेअर मेथडमध्ये, आधी जो एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो आधी आपण कॉमन काढत असतो, बरोबर, पूर्ण इक्वेशनमधनं. मग आता इथे एक एक्स स्क्वेअरच्या ऐवजी इथे कोणत्या टर्म्समध्ये आहे, इन टर्म्स टीमध्ये आहे, बरोबर ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे इन टर्म्स टीमध्ये आहे, मग इथे टी स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे 3. मग पूर्ण इक्वेशनमधनं आपल्याला 3 बाहेर काढावं लागेल. बघा इथे 3 कॉमन काढला, त्यानंतर आतमध्ये जी टर्म आपण बाहेर काढतो त्याच टर्मने आतमधल्या प्रत्येक टर्मला डिवाइड होत असतं. मग इथे टी स्क्वेअर राहील, त्यानंतर -4/3 इंटू टी प्लस 1/3 या पद्धतीने. त्यानंतर आपण थर्ड टर्म फाइंड करतो. बघा इथे थर्ड टर्म फाइंड करणार आहोत या पद्धतीने, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ टी ब्रॅकेटचा स्क्वेअर या पद्धतीने, ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड ही डिटेल मी मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेली आहे, ठीक आहे. त्या व्हिडिओ नक्की बघा, कारण खूप महत्त्वाचं आहे. त्याच टाईपवरती आपल्याला हे पुढे एक्झाम्पल अभ्यासायचे आहेत. बघा आता इथे थर्ड टर्म आपण ह्या फॉर्म्युल्याला फाइंड करणार आहोत, ती किती भेटते 4/9. इथे कोइफिशियंट ऑफ टी किती घ्यायचा आहे, इथे -4/3 हा कोइफिशियंट घ्यायचा आहे ह्या टीचा, लक्षात येते. आणि ती सोल्युशन आपल्याला भेटते 4/9. तो इथे ॲड आणि सबट्रॅक्ट करावा लागेल. बघा इथे ॲड आणि सबट्रॅक्ट केला. मी मुद्दाम फास्ट घेतोय कारण ती डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. इथे बघा 1/t² मायनस कॉन्स्टंट टर्म बाहेर, त्यानंतर 1/t² -4/3 इंटू टी प्लस एकदा ॲड आणि सबट्रॅक्ट करायचं आहे, +4/9 -4/9, ठीक आहे. आणि नंतर कॉन्स्टंट टर्म +1/3 या पद्धतीने. आणि त्यानंतर इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन एक तयार करायचं आहे या पद्धतीने, म्हणजे पॉझिटिव्ह टर्म याला जॉईन करायचे आहे. या पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल, आणि कॉन्स्टंट टर्मची ॲडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते करून इथे टर्म भेटेल, लक्षात येते, कॉन्स्टंट टर्म भेटेल. आणि त्यानंतर स्क्वेअरिंग फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग स्क्वेअरिंग फॉर्ममध्ये या पद्धतीने लिहिता येईल. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मला t -2/3 लिहिता येईल, कारण इथे मायनस आहे. आणि हे 4/9 मला लिहिता येईल 2/3, म्हणजे रूट फाइंड करायचं आहे. आणि नंतर पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर केल्यानंतर मला ही टर्म भेटेल, म्हणजे स्क्वेअरिंगमध्ये झालं. त्यानंतर 1/9 मला लिहिता येईल 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर, कळते. स्क्वेअरिंग फॉर्ममध्ये लिहिलं. आणि आता स्क्वेअरिंग फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर आपण चूज करतो स्पेशल इंटिग्रल, बरोबर ना. पार्ट झाल्या पाहिजे, एकदम तोंडपाठ झाल्या पाहिजे. बघा 4 ते 5 स्टेप्स आहेत, खूप महत्त्वाचे आहेत आणि इझी देखील आहे, ठीक आहे. तर आता इथे स्क्वेअरिंग फॉर्म कन्वर्ट झालेला आहे, स्क्वेअरिंगमध्ये कन्वर्ट झालेला आहे. आता स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला आपल्याला चूज करायचा आहे. तर आधी आपल्याला पाहिजे एकची टर्म, म्हणजे इथे टीची टर्म पाहिजे, आणि नंतर कॉन्स्टंटची टर्म पाहिजे, ठीक आहे. आणि मध्ये मायनस साईन पाहिजे, असा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. सो तो फॉर्म्युला इथे डायरेक्टली अप्लाय केलेला आहे, ठीक आहे. आता तो कोणता फॉर्म्युला आहे तर तो तुम्ही फाइंड करा. बघा इथे मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल इथे एक्सप्लेन करतो, इथे कशा पद्धतीने आलेला आहे. बघा तुम्हाला ते ऑटोमॅटिक समजेल. बघा कोणता फॉर्म्युला इथे अप्लाय झालेला आहे. सो इथे 1/3 कॉन्स्टंट होता तो बाहेर, त्यानंतर 1/2 इंटू 1/3, 2 इंटू ए, म्हणजेच एची व्हॅल्यू इथे 1/3 आहे, ती इथे पुट केली. त्यानंतर लॉग इन ब्रॅकेट t -2/3, म्हणजे एकची टर्म इथे घेतली, x - a
या पद्धतीने -1/3 त्यानंतर x प्लस ए म्हणजे या पद्धतीने t-2/3 प्लस 1/3 एकची व्हॅल्यू म्हणजे t-2/3 आणि एची व्हॅल्यू म्हणजे 1/3 ही चूज झालेली आहे. हे व्यवस्थित समजून घ्या, लक्षात येते. आणि आता फक्त ही टर्म सॉल्व करायची आहे. इथे ही टर्म सॉल्व करायची, इथे ही टर्म सॉल्व करायची आणि या पद्धतीने भेटेल. आता हे मी मागच्याच लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, लक्षात येते. मागच्याच लेक्चरमध्ये मी डिटेल एक्सप्लेन केलं ही टर्म कशा पद्धतीने सॉल्व झाली, इथे कशा पद्धतीने सॉल्व झालं ते. सो इथे 1/2 इंटू लॉग 3t - 3/3t - 1 या पद्धतीने भेटेल प्लस सी मात्र विसरायचं नाही. ज्यावेळेस इंटिग्रेशन आपण कंप्लीट करतो, स्पेशली इंटिग्रल अप्लाय करतो, त्यावेळेस इथे सी येतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर इथे किती भेटेल, आता अजून एक इथपर्यंत आपण कंप्लीट स्क्वेअर मेथडमध्ये अप्लाय केलं, इथपर्यंत आपलं फायनल सोल्युशन झालेलं आहे. आता इथे जी सबस्टिट्यूशन आपण घेतली होती ती अगेन पुट करून द्यायची आहे, ठीक आहे. मग sin² x = t आपण पुट केलं होतं, मग टीची व्हॅल्यू sin² x अगेन पुट करून देऊया. म्हणजे इथे 1/2 इंटू लॉग 3 × sin² x - 3/3 इंटू sin² x - 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी या पद्धतीने. आणि म्हणजेच आपल्या जे इंटिग्रल होतं, एक्झाम्पल होतं, त्याचं सोल्युशन किती भेटलं मग 1/2 इंटू लॉग ऑफ 3 इंटू sin² x - 3/3 इंटू sin² x - 1 प्लस सी या पद्धतीने हे आपलं फायनल सोल्युशन भेटणार आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने हे पूर्ण एक्झाम्पल आपल्याला या मेथडने या पद्धतीने सॉल्व करायचं होतं, लक्षात येते. बघा एकदम सिंपल आहे. फक्त आधीची जी मेथड आहे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड, ती तुम्हाला जर व्यवस्थित समजली असेल तर ह्या टाईपचे इथं पुढचे कोणतेही एक्झाम्पल असू द्या, ठीक आहे, ते तुम्हाला सॉल्व करता येईल. फक्त इथे अजून एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट काय आहे किंवा टॉपिक आहे की जी सबस्टिट्यूशन आपण घेणार आहोत, की काय केल्यानंतर काय भेटेल. थोडक्यात आपल्याला या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ते एक्झाम्पल कन्वर्ट करायचं आहे, ठीक आहे. आणि तिथून पुढे मग आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड अप्लाय करायची आहे, बस एवढी प्रोसिजर आहे. लक्षात काय ठेवायचं आहे की जे ट्रिगोनोमेट्रिकच्या सबस्टिट्यूशन आहेत किंवा जे आयडेंटिटीज आहेत त्या तुम्हाला मात्र व्यवस्थित लक्षातच ठेवायच्या आहेत, ठीक आहे. म्हणजे कोणता टाईप आल्यानंतर कोणती आयडेंटिटी किंवा सबस्टिट्यूशन घ्यायची आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यासाठी ती आधीची थिअरी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे, लक्षात येते. तर इथे आपण फक्त sin² x, कारण पूर्ण एक्झाम्पल साईनमध्ये होतं म्हणून डायरेक्टली आपण sin² x = t पुट केलं. मात्र आता पुढचे जे एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला, पुढचे जे एक्झाम्पल अभ्यासायचे आहेत त्यामध्ये मात्र आपल्याला त्या टाईपनुसार ते एक्झाम्पल असतील आणि मग त्या टाईपनुसारच आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे, ठीक आहे. तर हे झालं एक्झाम्पल नंबर 8. आता पुढचे एक्झाम्पल याच पद्धतीने आपण फास्टली घेणार आहोत. फक्त आपल्याला त्यामध्ये सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने अप्लाय करायचे आहे ते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. कारण पुढे तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड्स अप्लाय करायचे आहे, ती तर आपण डिटेल मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेली आहे, ठीक आहे. मग त्यामध्ये वेळ घालण्यात काय अर्थ नाही. सो आपण फक्त सबस्टिट्यूशन आणि एक्झाम्पल समजून घेऊया, ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल नंबर आता 9 बघूया. इंटिग्रेशन e⁻x/2 अपॉन √e⁻−x (e⁻x इंटू dx) या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे, ठीक आहे. इंटिग्रेशन आहे आणि आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता हे डायरेक्टली आपल्याला सॉल्व करते नाही, हे आधी थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला सबस्टिट्यूशन अप्लाय करून ते सॉल्व करावं लागेल, ठीक आहे. कारण e⁻x मध्ये आहे, मग e⁻x आपल्याला सबस्टिट्यूशन घ्यावी लागेल कारण ते रूटमध्ये आहे नंतर, म्हणून. मग बघा आधी सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने होईल ते बघा. आधी सोल्युशन I इंटिग्रेशन e⁻x/2 आहे, लक्षात येते. म्हणजे e⁻x/2 मला अशा पद्धतीने देखील लिहिता येईल, या पद्धतीने बघा √e⁻x या पद्धतीने लिहिता येईल, लक्षात येते ना. हा x मल्टिप्लाय आहे 1/2 म्हणजे लिहिता येईल, अशा पद्धतीने लिहिता येईल. बघा मी ते राईट डाऊन करून दाखवतो. e⁻1/2 इंटू x, ठीक आहे. आणि e⁻1/2 मला लिहिता येईल या पद्धतीने, ठीक आहे ना, अशा पद्धतीने लिहिता येईल. कारण 1/2 म्हणजेच किती लिहितो आपण, रूटमध्ये लिहितो, बरोबर ना. म्हणून इथे रूटमध्ये तो e⁻x आपण रूटमध्ये लिहिलेला आहे. म्हणजेच याचा मिनिंग झाला किती, e⁻x/2 चा मिनिंग किती झाला, √e⁻x या पद्धतीने, लक्षात येते. हे व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर बघा नेक्स्ट काय केलं, डिनॉमिनेटरला इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. म्हणजे e⁻x ने इकडे मल्टिप्लाय करूया, याचा डिनॉमिनेटर 1 आहे, 1 ने इकडे मल्टिप्लाय करूया, मग काय भेटेल 1 मायनस ह्या e⁻x ने इकडे e⁻x ला मल्टिप्लाय केल्यानंतर e⁻x चा स्क्वेअर होणार आहे, ठीक आहे. मग e⁻x चा स्क्वेअर झाला, त्यानंतर e⁻x, बरोबर. आणि आता काय होईल बघा, दोन्ही ठिकाणी बघा इथे √e⁻x आहे अपॉन √1 मायनस e⁻x, म्हणजे जे स्क्वेअर रूट आहे ते सेपरेट केलं प्रत्येक टर्मला, या पद्धतीने भेटेल. आणि सेपरेट केल्यानंतर काय भेटेल बघा, इथे डायरेक्टली ही स्टेप
याचा ह्या टर्मचा इन्व्हर्स घ्यायचा आहे, म्हणजे ई रेस टू एक्स इथे डिनॉमिनेटरला आहे तो वरती जाईल, म्हणजे या पद्धतीने येईल बघा. रूट ई रेस टू एक्स इंटू अंडर रूट ई रेस टू एक्स अपॉन ही जी टर्म आहे ती इथे शिल्लक राहील रूट 1 मायनस ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने. आणि त्यानंतर रूट कॅन्सल होणार आहे. जसं रूट 2 इंटू रूट 2 फक्त 2 भेटतं, तसं इथे रूट ई रेस टू एक्स रूट ई रेस टू एक्स किती भेटेल, ई रेस टू एक्स भेटेल या पद्धतीने. लक्षात येते. आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज. आणि बघा आता इथून पुढे आपल्याला सबस्टिट्यूशन अप्लाय करायचे आहे, म्हणजे इथे सबस्टिट्यूशन अप्लाय करायचे आहे. पुट ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी आणि ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी ज्यावेळेस आपण चूज करणार आहोत त्यावेळेस तिचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. डेरिव्हेटिव्ह किती भेटेल, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेस टू एक्सच, बरोबर. मग ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 भेटेल, बरोबर 1. आणि ते डी एक्स अपॉन डी टी तो इकडे आल्यानंतर डी टी इकडे जाणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ई रेस टू एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू 1 डी टी. सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने अप्लाय करायची ते आपण डिफरन्शिएशनच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे आणि इंटिग्रेशनच्या देखील बघितलेलं आहे. सबस्टिट्यूशन मेथडची इंटिग्रेशनमध्ये आपण बघितली, त्यामध्ये आपण अप्लाय केलेलं आहे भरपूर वेळा. ठीक आहे, भरपूर एक्झाम्पल आपण अभ्यासलेले आहेत, तिथे देखील तुम्ही अभ्यासू शकता. सो मग आता सबस्टिट्यूशन घेतली, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि आता सबस्टिट्यूशन आणि डेरिव्हेटिव्ह ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या दोन्ही टर्म इथे अप्लाय करूया. मग बघा काय भेटेल, ए रेस टू एक्स इज इक्वल टू टी आहे, बरोबर. ई रेस टू एक्स इंटू डी एक्स म्हणजेच मला 1 डी टी लिहिता येईल. मग 1 डी टी या पद्धतीने, कारण वरती न्यूमरेटरला किती आहे ई रेस टू एक्स आहे, बरोबर ना, आणि इकडे डी एक्स होता म्हणून इथे आपण हे रिप्लेस केलं. नंतर डिनॉमिनेटरला किती आहे इथे बघा अंडर रूट 1 मायनस आहे, अंडर रूट 1 मायनस ई रेस टू एक्स म्हणजेच टी पुट करता येईल. इथे टी पुट केला आणि त्याचा किती होणार आहे स्क्वेअर, कारण इथे ई रेस टू एक्सचा स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून या पद्धतीने. आणि आता ही टर्म इथे इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअरवरती आहे. आणि हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर साइन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर ना, इन्व्हर्स फंक्शनचा आहे. सो डायरेक्टली इथे साइन इन्व्हर्स टी प्लस सी. ठीक आहे, आणि आता इथे आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे. सो आपण डायरेक्टली मग इथे त्याची व्हॅल्यू पुट करून देऊया. किती, साइन इन्व्हर्स टीची व्हॅल्यू होती ई रेस टू एक्स जी आपण घेतली होती ती परत अगेन पुट करून द्यायची आहे. साइन इन्व्हर्स ई रेस टू एक्स प्लस सी या पद्धतीने. म्हणजेच आपल्या एक्झाम्पलचं सोल्युशन किती भेटलं, साइन इन्व्हर्स इथे बघा साइन इन्व्हर्स ई टू दी पॉवर एक्स प्लस सी या पद्धतीने हे या एक्सपोनेशन फॉर्ममधील एक्झाम्पलचं आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे. ठीक आहे, इथे फक्त एक्झाम्पल छोटा आहे पण इथे आपण सिम्प्लिफिकेशन आधी करून घेतलं आणि त्यानंतर सबस्टिट्यूशन अप्लाय केली आणि मग सॉल्व केलेलं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. एक्झाम्पल नंबर 9. तर बघा आता हे आहे 10 नंबरचं एक्झाम्पल. इथे एक्झाम्पल मी आधी रीड करतो. इंटिग्रेशन इन ब्रॅकेट अंडर रूट टॅन एक्स प्लस अंडर रूट कॉट एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. ठीक आहे, म्हणजे आता इथे आपल्याला टॅन एक्स आणि कॉट एक्स या टर्ममध्ये आपल्याला हे इंटिग्रेशन आहे, हे एक्झाम्पल आहे आणि आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर बघा म्हणजे हे एक्झाम्पल नक्की कोणत्या टाईपमध्ये बसतं आहे, तर आपण जे थिअरीमध्ये जे टाईप बघितले त्यापैकी एकाही टाईपमध्ये नाही आहे. तर जे आपण 8 नंबरचं एक्झाम्पल बघितलं बघा, त्यामध्ये पूर्ण जे एक्झाम्पल होतं ते पूर्ण एक्झाम्पल हे इन टर्म्स साइन एक्समध्ये होतं. म्हणजे ठीक आहे, तिथे साइन स्क्वेअर एक्स साइन टू दी पॉवर 4 एक्स या पद्धतीने टर्म्स होत्या, पण पूर्ण एक्झाम्पल हे साइन फंक्शनमध्ये होतं. इथे मात्र टॅन एक्स आहे कॉट एक्स आहे, मग एक तर टॅन कॉटमध्ये करावं लागेल किंवा कॉट टॅनमध्ये करावं लागेल, म्हणजे एकाच फंक्शनमध्ये करावं लागेल आणि मग ते तिथून पुढे सॉल्व करावं लागेल. मग सिमिलरली 8 नंबरचं जे एक्झाम्पल आपण ज्या पद्धतीने सॉल्व केलं त्याच पद्धतीने इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, मग इथे अगेन आपल्याला ह्या दोन टर्मपैकी सबस्टिट्यूशन पुट करायला लागेल, एक तर टॅन एक्स किंवा कॉट एक्ससाठी सबस्टिट्यूशन पुट करायला लागेल. मग कोणत्यातरी ज्या टर्मसाठी आपण सॉल्व करणार आहोत म्हणजे पूर्ण एक्झाम्पल कोणत्यातरी एकाच फंक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. जर टॅन एक्समध्ये जर केलं तर टॅन एक्सची सबस्टिट्यूशन पुट करायला लागेल, जर कॉटमध्ये केलं तर आपल्याला कॉट ही सबस्टिट्यूशन पुट करावी लागेल. कळतंय. मग इथे आपल्याला पूर्ण एक्झाम्पल टॅनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि टॅनच्या ऐवजी इथे टी पुट केलेलं आहे. ठीक आहे, मग बघा इथे रूट टॅन एक्स आहे प्लस रूट कॉट एक्स आहे या पद्धतीने. मग इथे कॉट एक्स मग या पद्धतीने लिहिला म्हणजे टॅनच्या भाषेमध्ये लिहिला 1 अपॉन अंडर रूट टॅन एक्स या पद्धतीने. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे रूट आणि ह्या रूट
क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर कॅन्सल होईल, म्हणजे टॅन एक्स राहील, टॅन एक्स प्लस इथे 1 आहे डिनॉमिनेटरला, 1 × 1 1, त्यानंतर रूट टॅन एक्स या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने ही टर्म तयार होईल. बघा पूर्ण एक्झाम्पल टॅनमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. इथे होतं टॅन आणि कॉटमध्ये, इथे झालं पूर्ण इक्वेशन टॅनच्या भाषेमध्ये. ठीक आहे, आणि आता रूट टॅन एक्स इज इक्वल टू टी पुट करायचं आहे, सबस्टिट्यूशन अप्लाय करायचं आहे. ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन घेतो त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. मग आता आपण ह्या रूट टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. बघा सिंपल आहे, फक्त सबस्टिट्यूशन अप्लाय करायचं आहे. सबस्टिट्यूशन मेथडनेच आपल्याला पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, रूट टॅन एक्स इज इक्वल टू टी ज्यावेळेस पुट करेल त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह किती भेटेल, तर टॅन एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअरसाठी आपण आधी सॉल्व केलं, म्हणजे आधी स्क्वेअरिंग करून घेतलं. टॅन एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर, आणि आता एक्ससाठी सॉल्व करूया. एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स टी स्क्वेअर या पद्धतीने. आणि आता इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे 1 एक्स स्क्वेअर असतो, तर इथे 1 टी स्क्वेअर, आणि त्याचा अगेन इथे स्क्वेअर आहे म्हणून इथे स्क्वेअर होईल. ठीक आहे, इंटू या टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t × dt या पद्धतीने, म्हणजे इथे आपण चेन रूल अप्लाय केला. तर हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह. आता इथे एक लक्षात घ्या, इथे 2 टाईपने डेरिव्हेटिव्ह फाइंड करून दिलेला आहे. इथे बघा आपण इथे फाइंड केला इनवर्सच्या मेथडने डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. ठीक आहे, ह्या टर्मचं जी सबस्टिट्यूशन आपण चूज केली तिचा डेरिव्हेटिव्ह आपण इनवर्सच्या भाषेने फाइंड केला. ठीक आहे, अजून एक इनवर्स न घेता फक्त ह्याच टर्मवरनं डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने फाइंड होईल, म्हणजे टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स × dx, ह्या टी स्क्वेअरचा 2t × dt, आणि ही टर्म सॉल्व करून आपल्याला 2t/1 + t⁴ × dt या पद्धतीने टर्म भेटते. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही वेने तुम्ही सॉल्व करू शकता. एक तर इनवर्सच्या भाषेने डेरिव्हेटिव्ह फाइंड करा, किंवा इनवर्स जर तुम्हाला जमत नसेल तर डायरेक्टली असा अप्लाय करा. ठीक आहे, दोन्ही वेने इथे सॉल्व करून दिलेला आहे. बघा ह्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह इथे आपल्याला फायनल सोल्युशन किती भेटलं, 2t, हा 2t इथे घेतला तरी चालेल, 2t/1 + t⁴ होईल. ठीक आहे, 2 × 2, आणि इथे देखील तेच भेटलेलं आहे. बघा 2t/1 + t⁴ × dt. लक्षात येते, हे व्यवस्थित समजून घ्या. इथे मुद्दाम मी बॉक्स केला कारण ते कन्फ्युजन होतं. लक्षात येते, तर इथे दोन्ही मेथडने फाइंड करून दाखवलेलं आहे. आता त्यानंतर ती सबस्टिट्यूशन आणि हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचा आहे. बघा टॅन एक्स आहे आधी, म्हणजेच टॅन एक्स + 1 आहे. टॅन एक्स म्हणजे आपल्याला पुट करता येईल टॅन एक्सच्या ऐवजी टी स्क्वेअर, आणि त्यानंतर रूट टॅन एक्सच्या ऐवजी मला पुट करता येईल टी. बरोबर ना. बघा टॅन एक्सच्या ऐवजी किती पुट करता येईल, टी स्क्वेअर, आणि रूट टॅन एक्सच्या ऐवजी पुट करता येईल इथे टी. बरोबर ना. ह्या दोन्ही टर्म इथे आपल्याला अप्लाय करायच्या आहेत. बघा मग टी स्क्वेअर + 1 अप्लाय केल्यानंतर सबस्टिट्यूशन पुट केल्यानंतर टी स्क्वेअर + 1 टी इंटू, आता इंटू इथे किती आलेलं आहे बघा 2t/1 + t⁴ × dt. ही टर्म का आली, तर ही टर्म म्हणजेच dxची टर्म आहे. बघा याला जोडीदार किती आहे इथे dx आहे. बरोबर, ह्या दोन्ही व्हॅल्यू इथेच फिल झाल्या पूर्ण, आणि इंटू dx आहे. हा dx देखील dt कन्वर्ट होईल पूर्ण. जे बघा हे इन टर्म्स एक्समध्ये आहे. बरोबर ना, इथे x आहे, इथे x आहे, इथे x आहे, पूर्ण एक्समध्ये आहे. ते कशामध्ये कन्वर्ट होईल, इन टर्म्स टीमध्ये होईल. मग ही पूर्ण या आधीची जी फर्स्ट टर्म होती ही पूर्ण टीमध्ये कन्वर्ट झाली. बघा इथे बघा इथे किती झाली, टी² + 1 t. बरोबर ना, ही फर्स्ट टर्म झाली. त्यानंतर हा dx शिल्लक राहिला. मग हा dx मला इथे लिहिता येईल. बघा dx म्हणजेच किती 2t/1 + t⁴ × dt, किंवा ही व्हॅल्यू घ्या कोणती घेतली तरी चालेल, दोन्ही सेमच आहेत. ठीक आहे, मग 2t/1 + t⁴ × dt. बरोबर, आणि हे फक्त सॉल्व केलं तर आपल्याला भेटते 2 इंटिग्रेशन, म्हणजे 2 बाहेर घेतला कॉन्स्टंट आहे तो, आणि त्यानंतर t² + 1 t⁴ + 1 × dt या पद्धतीने. ठीक आहे, फक्त सिम्प्लिफाय केलेला आहे. हा टी गेट कॅन्सल आणि 2 बाहेर निघेल, बस एवढंच केलेलं आहे. त्यानंतर आता कशा पद्धतीने लिहिलेलं आहे बघा, t² + 1 आहे आणि ते t⁴ + 1 आहे. लक्षात येते, मग ते फक्त या पद्धतीने सिम्प्लिफाय केलं. बघा 1 + 1 t² आणि ते t² + 1 t². ही जर सिम्प्लिफिकेशन आपण सॉल्व केलं तर आपल्याला ही टर्म भेटेल, म्हणजे t² × 1 केलं तर t² + 1 t² भेटेल. बरोबर, आणि ते t² × t², म्हणजे t² टीचा पॉवर 4 होईल, +1 t² या पद्धतीने भेटेल. आणि हा t² आणि हा t² गेट कॅन्सल होऊन पुन्हा आपल्याला ही इक्वेशन भेटेल. लक्षात येते, या पद्धतीने, म्हणजे फक्त आपण ही टर्म या टर्ममध्ये कन्वर्ट केली. आणि त्यानंतर बघा ही डिनॉमिनेटरची टर्म या पद्धतीने आपण राईट केलेली आहे. बघा इथे t² + 1 t² कशा पण दिली तर t - 1 t ब्रॅकेटचा स्क्वेअर +2. ठीक आहे, ही टर्म तुम्ही सॉल्व करून बघा रफली. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला अगेन t² + 1 t² भेटेल. लक्षात येते, फक्त हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर इथे किती भेटेल, 1 + 1 t² ॲज इट इज लिहिलेलं आहे. फक्त ही टर्म आपण इथे +2 ची अरेंजमेंट केलेली आहे.
ठीक आहे. दोन टर्मची सबट्रॅक्शन घेतली त्याचा स्क्वेअर आणि +2 ही टर्म सॉल्व केल्यानंतर ही भेटेल, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता इथे बघा दोन्ही ठिकाणी 1 + 1/t² आहे आणि इथे t - 1/t आहे. ठीक आहे. सो t - 1/tच्या ऐवजी आता इथे अगेन आपल्याला सबस्टिट्यूशन घ्यावी लागेल. दोन सबस्टिट्यूशन आपण इथे अप्लाय करतोय. आधी फर्स्ट सबस्टिट्यूशन अप्लाय केली होती √tan x = t आणि आता इथे आपण अप्लाय करतोय t - 1/t = u. मग आता सबस्टिट्यूशन घेतल्यानंतर पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि ही सबस्टिट्यूशनसाठी आपण टर्म चूज केलेली आहे. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह किती भेटेल? सो इथे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह बघा, t - 1/tचा डेरिव्हेटिव्ह, टीचा डेरिव्हेटिव्ह 1, त्यानंतर -1/tचा डेरिव्हेटिव्ह +1/t². ठीक आहे ना. मायनस मायनस ते प्लस होईल. 1/tचा -1/t² असतो, मायनस मायनस प्लस ते 1 + 1/t² या पद्धतीने भेटेल. बघा इथे सिम्प्लिफाय करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने भेटेल. त्यानंतर यूचा डेरिव्हेटिव्ह du भेटेल. म्हणजे फायनली आपल्याला या पद्धतीने भेटेल. बघा इथे पण 2 वेने सॉल्व केलेलं आहे. इथे सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे. मी डायरेक्टली जे तुम्हाला ओरली सांगितलं ते इथे दिलेलं आहे. बघा 1 + 1/t² dt = 1 du या पद्धतीने ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह भेटला. अगेन ही टर्म आणि हा डेरिव्हेटिव्ह आपण त्या इथे या एक्झाम्पलमध्ये इथे या टर्ममध्ये आपण अप्लाय करूया. मग बघा कशा पद्धतीने भेटेल. तर 1 + 1/t², 1 + 1/t² बघा 1 + 1/t² म्हणजेच मला लिहिता येईल du 1 du 1 du आणि त्यानंतर डिनॉमिनेटरला t - 1/t ब्रॅकेट स्क्वेअर आहे. बघा t - 1/t तो मला रिप्लेस करता येईल u ने, म्हणजे इथे uचा होईल स्क्वेअर, कारण इथे स्क्वेअर आहे म्हणून इथे स्क्वेअर, त्यानंतर इथे +2 आहे म्हणून इथे +2. लक्षात आहे. म्हणजे पुट केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने व्हॅल्यू भेटेल. हा तर 2 तर कॉन्स्टंटच होता. 2 इंटिग्रेशन 1/e² + 2 du या पद्धतीने आपल्याला ही टर्म भेटते. आणि आता बघा किती इझी झालेलं आहे, किती किचकट एक्झाम्पल होतं. म्हणजे √tan x + cot x पूर्ण इंटिग्रेशन ते आपल्याला ट्रिकोनोमेट्रिकमध्ये होतं, पण आपण सबस्टिट्यूशन घेतल्यामुळे ते या टाईपमध्ये झालेलं आहे. बघा आणि आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा डायरेक्टली इंटिग्रेशन घेऊया. आता इंटिग्रेशन आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. मग 2 इंटिग्रेशन ऑफ 1/u². आता स्क्वेअरिंगच्या टर्ममध्ये लिहिलं u² + 2चा रूट घेतलं √2 आणि त्याचा स्क्वेअर केल्यानंतर अगेन 2 भेटेल. ठीक आहे, स्क्वेअरिंग फॉर्ममध्ये लिहिलं. नंतर du आणि ही टर्म म्हणजेच कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर tan इनव्हर्सचा, म्हणून इथे 2 × 1/√2. आता 1/√2 ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. ठीक आहे, tan इनव्हर्स u/√2 आणि u/√2चा अगेन डेरिव्हेटिव्ह तो किती भेटेल 1/√2, पण तो डिवाइड होणार आहे. मग मल्टिप्लायच्या भाषेत तो 1/√2 येईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे, या पद्धतीने ही टर्म भेटेल. आणि त्यानंतर इथे हा 2 मला √2 × √2 लिहिता येईल. मग याच्यातला इथे डिनॉमिनेटरचा √2 आणि वरचा एक √2 कॅन्सल होईल. म्हणजे फक्त वरती न्युमरेटरला किती राहील √2 शिल्लक राहील. म्हणजे √2 × tan इनव्हर्स u/√2 शिल्लक राहील. पण u ची व्हॅल्यू किती होती t - 1/t, ती इथे पुट केली √2 + c या पद्धतीने. आणि हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला किती भेटतंय तर √2 × tan इनव्हर्स t² - 1/√2 × t ब्रॅकेट कंप्लीट +c या पद्धतीने. ठीक आहे. आणि अगेन t म्हणजेच किती होतं √tan x होतं, पण इथे तर स्क्वेअर आहे म्हणजे रूट निघून जाईल. हो बरोबर ना, कारण स्क्वेअरिंग केल्यानंतर रूट कॅन्सल होईल. म्हणून इथे tan x - 1/√2 × √tan x + c या पद्धतीने ही टर्म फायनली शिल्लक राहणार आहे. म्हणजेच हे फायनल आपल्याला सोल्युशन भेटणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल थोडंसं लेंदी होतं. सबस्टिट्यूशन इथे आपण दोनदा अप्लाय केलेली आहे, ती व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. एक्झाम्पल अवघड नाही आहे, सिम्पल आहे. फक्त सबस्टिट्यूशन व्यवस्थित अप्लाय करायचे आहे आणि तिचा डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा आधी आपण इथे √tan x = t हे जे एक्झाम्पल होतं ते पूर्ण एका फंक्शनमध्ये कन्वर्ट केलं आधी. त्यानंतर ते कन्वर्ट झाल्यानंतर ज्या टर्ममध्ये कन्वर्ट झाले त्या टर्मऐवजी आपण टी पुट केला. इथे टॅनमध्ये कन्वर्ट झालं, tan x = t पुट केलं. ठीक आहे, √tan x = t पुट केलं. त्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे भेटलेला आहे आपल्याला या पद्धतीने. इथे दोन्ही मेथडने फाइंड केलेला आहे. ठीक आहे. नंतर तो डेरिव्हेटिव्ह आणि ती सबस्टिट्यूशनची टर्म इथे एक्झाम्पलमध्ये अप्लाय केली. बघा इथे अप्लाय करून आपल्याला या पद्धतीने टर्म भेटली. ठीक आहे, ती सिम्प्लिफाय करून या पद्धतीने भेटली. अगेन हे एक्झाम्पल डायरेक्टली परत इंटिग्रेशन म्हणजे आतमध्ये अप्लाय करण्या अगोदर आणखीन आपण सिम्प्लिफाय केलं त्याला. ठीक आहे, पुढे इंटिग्रेशन डायरेक्टली इथे अप्लाय करण्याऐवजी आधी पुन्हा आपण त्याला सिम्प्लिफाय करून घेतलं. मग सिम्प्लिफाय करण्यासाठी अगेन सबस्टिट्यूशन अप्लाय केली. t - 1/t = u पुट केलं आणि
अगेन सबस्टिट्यूशन घेतल्यानंतर मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो, बरोबर ना. त्या सबस्टिट्यूशनचा मग डेरिव्हेटिव्ह इथे घेतला आणि तो डेरिव्हेटिव्ह आणि सबस्टिट्यूशन आपण इथे अप्लाय केली आणि अप्लाय करून आपल्याला या पद्धतीने इथे सिम्प्लिफाय करून फायनल सोल्युशन भेटलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे 10 नंबरचं एक्झाम्पल आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे, समजून घेतलेलं आहे. त्यानंतर आता बघा, आता पुढे जे एक्झाम्पल आहे ते आहे एक्झाम्पल नंबर 11. आता या 11 नंबरचा एक्झाम्पल कशा पद्धतीने आहे तर बघा, आता इथे आधी रीड करतो. इंटिग्रेशन 1/5 - 4 cos x इंटू dx या पद्धतीने हे इंटिग्रेशन आहे. ठीक आहे, आता या इंटिग्रेशनमध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर आता हे जे इंटिग्रेशन आहे ते आपले जे थिअरीमध्ये जे टाईप बघितलं आपण त्या टाईपशी कोणत्या टाईपचे मॅच होतं आहे तर इथे जो लास्टचा जो टॉपिक होता त्या टाईपमध्ये हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, अशा वेळेस आपण काय करतो की tan x/2 = t पुट करत असतो, बरोबर ना. त्या टाईपची ही मॅच होते. मग इथे आपल्याला तीच सबस्टिट्यूशन घ्यावी लागेल, किती tan x/2 = t आणि मग पुढे सॉल्व करावं लागेल. बघा, ती सबस्टिट्यूशन आधीच आपण सिम्प्लिफाय केलेली आहे, ती डायरेक्टली आपण इथे पुट करून देऊया. ठीक आहे, तर इथे बघा सोल्युशन पुट tan x/2 = t आणि सबस्टिट्यूशन ही घेतल्यानंतर आपल्याला तिचा डेरिव्हेटिव्ह आधीच आपण फाइंड केलेला आहे बघा. ठीक आहे, थिअरीमध्ये आपण अभ्यासलेला आहे. तिचा डेरिव्हेटिव्ह किती असतो तर dx = 2/1 + t² इंटू dt हा झाला डेरिव्हेटिव्ह. आणि इथे एक्झाम्पल कोणत्या फंक्शनमध्ये आहे तर cos x मध्ये आहे. मग cos x साठी जी टर्म आपण फाइंड करून ठेवूया. ठीक आहे, ती इथे राईट करून ठेवूया बघा. cos x = तिची किती असते 1 - t²/1 + t² व्हॅल्यू असते. ठीक आहे, या पद्धतीने आधीच आपण ते मटेरियल सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि आता ते सगळं इथे या एक्झाम्पलमध्ये अप्लाय करूया. मग बघा, सबस्टिट्यूशन पुट करायचे आहे. ठीक आहे ना, ही सबस्टिट्यूशन आणि हा डेरिव्हेटिव्ह इथे अप्लाय करायचा आहे. 1 इंटू dx म्हणजेच लिहिता येईल मला 2/1 + t² इंटू dt, बरोबर. dx म्हणजे ही टर्म लिहिता येईल बघा, इथे dx आहे, ही टर्म लिहिता येईल. dxच्या ठिकाणी लिहायचं आहे फक्त, हे लक्षात घ्या. तर इथे ही टर्म लिहिली बघा 2/1 + t². ठीक आहे, इंटू dt आहे, तो dt इकडे सेपरेट लिहिलेला आहे बस. ओके, त्यानंतर 5 इथे 5 ॲज इट इज. त्यानंतर इथे -4 आणि या 4ला मल्टिप्लाय cos x आहे. cos x ऐवजी मला लिहिता येईल 1 - t², 1 + t². ती टर्म इथे आपण अप्लाय केली बस. एवढंच सिम्प्लिफिकेशन आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह घेतला, नंतर cos x साठी सॉल्व केलं आणि ती टर्म इथे आपण अप्लाय केलेली आहे बस. एवढंच केलेलं आहे. आणि आता ही टर्म आपल्याला सॉल्व करायची आहे. इथे काय होईल 1ने मल्टिप्लाय केल्यानंतर ती टर्म ॲज इट इज राहील, म्हणजे 2/1 + t² ॲज इट इज. त्यानंतर ही टर्म इथे डिनॉमिनेटरला सॉल्व करावी लागेल. इथे 1 + t² ने इकडे मल्टिप्लाय करा. ठीक आहे, आणि ह्या 4ने इथे मल्टिप्लाय करून ते सिम्प्लिफाय केलं जाईल. म्हणजे या पद्धतीने बघा 5 इंटू 1 + t² या पद्धतीने होईल. त्यानंतर -4 इंटू 1 + t². ठीक आहे, त्यानंतर डिवाइड किती 1 + t² शिल्लक राहणार आहे. ठीक आहे, 1 इंटू 1 + t² तो म्हणजेच 1 + t² ॲज इट इज राहील इंटू dt आहे. त्यानंतर आता इथे बघा 1 + t² आहे, इथे 1 + t² आहे, तर कॅन्सल होईल. म्हणजे 2/ फक्त याचा न्यूमरेटर आणि ह्या खालच्या टर्मचा न्यूमरेटर शिल्लक राहणार आहे. म्हणजे 2/5 - 5t² -4 t² राहणार आहे. ठीक आहे, या 5ने मल्टिप्लाय करा, इथे -4ने मल्टिप्लाय करा. आता हे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला जमू शकतं. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे इंटिग्रेशन 2/, इथे काय कॅन्सल आउट होईल तर इथे -5t² आणि -4t² म्हणजेच -9t² शिल्लक राहील, बरोबर. आणि इथे 5 - 4 किती शिल्लक राहील 1 शिल्लक राहील. लक्षात येते. इथे बघा एक प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. कोणती मिस्टेक झालेली आहे तर 5 इंटू 1 5 भेटेल, बरोबर. नंतर 5 इंटू t² 5t² भेटेल. इथे किती झालं आहे मायनस झालेलं आहे बघा, इथे प्लस पाहिजे होतं. त्यानंतर इथे देखील ते झालेलं आहे. -4 इंटू 1 किती भेटेल ते -4, हे बरोबर आहे. त्यानंतर मायनसने इथे मल्टिप्लाय केल्यानंतर ते प्लस होईल, ते इथे झालेलं आहे मायनस. हे व्यवस्थित करेक्शन करून घ्या. इथे व्यवस्थित मी लिहितो देखील बघा. ते इथे किती पाहिजे आपल्याला बघा, इथे मी करेक्शन केलेलं आहे. दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह येईल. आणि मग नंतर 5t² आणि हा 4t² 9t² होईल. त्यानंतर 5 - 4 1 येईल आणि इथे वरती 2 राहणार आहे. ठीक आहे, आणि आता सिम्पल आहे बघा. इथे काय केलेलं आहे 9 कॉमन काढला, इथे वरती 2 आहे. इथे पण प्रिंटिंग मिस्टेक झाली होती, इथे 1 लिहिला होता, तिथे पाहिजे होता 2. ठीक आहे, त्यानंतर इथे किती डिनॉमिनेटरला 9 कॉमन काढायचं आहे. 9 कॉमन काढल्यानंतर t² + 1/9 राहील, बरोबर. आणि नंतर आपण ते स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. म्हणजे
इथे कॉन्स्टंटमध्ये बाहेर काढा, 2 आणि 9 कॉन्स्टंट आहे ती बाहेर, नंतर इंटिग्रेशन 1/t² आणि हा प्लस 1/9 तो स्क्वेअरिंगच्या फॉर्मॅटमध्ये 1/3 ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये लिहिता येईल, बरोबर. आणि आता दोन्ही टर्म स्क्वेअरिंगमध्ये झाल्या, मग कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल इथे, तर इथे आपल्याला x² + a² फॉर्मॅटमधील स्पेशल इंटिग्रल अप्लाय करावं लागेल, बरोबर. इथे t² आहे, पण ते आपण इन टर्म्स एक्समध्ये बघितलं होतं, ठीक आहे ना. मग आधी आपल्याला एकची टर्म पाहिजे, त्यानंतर कॉन्स्टंटची टर्म पाहिजे आणि वरती न्युमरेटरला 1 पाहिजे. या फॉर्मॅटमध्ये ते स्पेशल इंटिग्रल पाहिजे. मग तो फॉर्म्युला आपण इथे चूज केला आणि तो इथे आपण अप्लाय केलेला आहे. सो सोल्युशन किती भेटेल मग त्या फॉर्म्युल्यानुसार, तर 2/9 इंटू 1/a म्हणजे 1/3 इंटू tan इनवर्स t म्हणजे x/a, तर इथे t/1/3 प्लस या पद्धतीने. आता हे फक्त सिम्प्लिफाय केलं आणि मग आता फायनली सोल्युशन आपल्याला किती भेटलं, तर 2/3 इंटू tan इनवर्स 2 tan x/2 प्लस c, ठीक आहे. हे झालं आपलं फायनल सोल्युशन या पद्धतीने, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. तर हे एक्झाम्पल नंबर होतं 11, ठीक आहे. या पद्धतीने सॉल्व करायचं होतं. फक्त tan x/2 आपण इथे पुट केलं, tan x/2 = t पुट केलं आणि नंतर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इथे कॉसमध्ये हे एक्झाम्पल होतं, त्यामुळे कॉससाठी आपण ही आयडेंटिटी इथे इन टर्म्स टीमध्ये फाइंड केलेलीच आहे थेरीमध्ये, ती फक्त इथे आपण राईट केली आणि नंतर त्या सर्व टर्म आपण एक्झाम्पलमध्ये अप्लाय केल्या आणि सॉल्व केलेलं आहे, बस एवढंच केलेलं आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं, एक्झाम्पल नंबर 11. आता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12 बघा. इथे इंटिग्रेशन 1/2 - 3 sin 2x × dx या पद्धतीने हे इंटिग्रेशन आहे, ठीक आहे. आता ज्या पद्धतीने आपण 11 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच पद्धतीने इथे सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. आता इथे sin 2x ची अरेंजमेंट आहे ते डिनॉमिनेटरला, ठीक आहे. sin 2x जर डिनॉमिनेटरला असेल, cos 2x जर डिनॉमिनेटरला असेल, तर आपण पुट करतो tan x = t, ठीक आहे. थेरीमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. मग त्याच थेरीनुसार इथे tan x = t आपल्याला पुट करायचं आहे. मग ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन tan x = t पुट करतो त्यावेळेस आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो आणि नंतर जे फंक्शन असतं ते देखील आपल्याला इथे फाइंड करायचं असतं, ठीक आहे. सो थेरीमध्ये त्याआधीच आपण सगळं फाइंड करून ठेवलेलं आहे. सो इथे डेरिव्हेटिव्ह भेटेल आपल्याला 1/1 + t² × dt अँड sin 2x मला लिहिता येईल इन टर्म्स ऑफ टीमध्ये म्हणजेच 2/1 + t², ठीक आहे, या पद्धतीने. आणि आता ही सर्व तिन्ही टर्म्स बघा, ही सबस्टिट्यूशन, हा डेरिव्हेटिव्ह आणि sin 2x ची टर्म इथे हे एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायची आहे, बस एवढंच करायचं आहे. मग अप्लाय केल्यानंतर काय भेटेल बघा, तर इथे 1 आहे न्युमरेटरला इंटू dx आहे, ठीक आहे. dx म्हणजेच किती आहे 1/1 + t², मग तो इथे पुट केला 1/1 + t² × dt, त्यानंतर 2 इथे 2, नंतर इथे -3 इंटू sin 2x आहे, sin 2x म्हणजेच किती आहे 2/1 + t², तो इथे पुट केला, ठीक आहे. आणि जशा पद्धतीने आपण 11 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये इथे सिम्प्लिफाय केलं होतं त्याच पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे, ठीक आहे. सो त्यामध्ये टाईम वेस्ट न करता ती सिम्प्लिफिकेशन तुम्ही करा व्यवस्थित. फक्त आपल्याला इथे टर्म किती भेटेल बघा, हां सॉल्व केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने इथे भेटेल बघा, इंटिग्रेशन 1/2 + 2t² - 6t या पद्धतीने भेटेल, लक्षात येते. तेच इंटिग्रेशन आपण या पद्धतीने सिम्प्लिफाय केलं. आणखीन इंटिग्रेशन 1/2 कॉमन काढला आणि t² ची टर्म आधी लिहिली, t² - 3t + 1 × dt या पद्धतीने. म्हणजेच आपण इथे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडमधील फर्स्ट स्टेप आपण अप्लाय केली बघा. t² जो कोएफिशियंट असतो तो आपण पूर्ण इक्वेशनमधनं कॉमन काढत असतो, मग इथे तेच केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण थर्ड टर्म फाइंड करतो, ती या पद्धतीने इथे थर्ड टर्म किती भेटलेली आहे 9/4, ठीक आहे. त्यानंतर आपण ती थर्ड टर्म आपण ॲड अँड सबट्रॅक्ट करतो, मग ती इथे ॲड अँड सबट्रॅक्ट केली या इक्वेशनमध्ये, ठीक आहे, या पद्धतीने. आणि त्यानंतर आपण स्क्वेअरिंग फॉर्ममध्ये करतो बघा, इथे ब्रॅकेटची अरेंजमेंट करून इथे स्क्वेअरिंग फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आणि तो स्क्वेअरिंग फॉर्म आपण स्पेशल इंटिग्रलच्या कोणत्या फॉर्मॅटची मॅच होते, कोणत्या फॉर्म्युल्याशी मॅच होतोय ती चेक करतो आणि तो फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करतो. सो इथे अप्लाय करून आपल्याला या पद्धतीने टर्म भेटते बघा, 1/2 × √5/2 × log ऑफ समथिंग ही टर्म भेटलेली आहे. ती सिम्प्लिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. सो या पद्धतीने ते इथे सिम्प्लिफिकेशन भेटते बघा, म्हणजेच फायनल सोल्युशन आपल्याला या पद्धतीने भेटेल. इथे इन टर्म्स टीमध्ये भेटलं होतं, टीची व्हॅल्यू अगेन आपण पुट करून देऊया, जी घेतली होती ती tan x ऐवजी पुट केलं होतं आपण, बरोबर. सो इथे 1/2 × √5 × log ऑफ 2 tan x - 3 - √5/2 tan x - 3 + √5 ब्रॅकेट कंप्लीट प्लस या पद्धतीने हे आपल्याला सोल्युशन भेटते ह्या एक्झाम्पलसाठी, ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आपण अप्लाय केलेली आहे बघा. म्हणून मी सांगितलं की कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड खूप इम्पॉर्टंट आहे, ती मेथड आधी व्यवस्थित समजून घ्या, कारण त्याशिवाय पुढेचे हे एक्झाम्पल तुम्हाला समजू शकत नाही, ठीक आहे. या एक्झाम्पलमध्ये वेगळं आपण काही करत नाही, फक्त सबस्टिट्यूशन आपण अप्लाय करतोय ट्रिकोनोमेट्रिकच्या एक्झाम्पलमध्ये, लक्षात येते ना. हां, तर आता
हे झालं एक्झाम्पल नंबर 12. त्यानंतर एक्झाम्पल नंबर आता आपण 13 बघूया. बघा आता हे 13 एक्झाम्पल जे शो होतं हे कम्प्लिटली आपल्या त्या थिअरीमध्ये जे आपण टाईप बघितलं त्या टाईपशी आपलं हे एक्झाम्पल मॅच होतं आहे, बरोबर ना. बघा एक्झाम्पल रीड करतो. इंटिग्रेशन 1/3 - 2 sin x + 5 cos x × dx या पद्धतीने आहे. आता थिअरीमध्ये आपण जे बघितलं त्याच पद्धतीने ते आहे. थिअरीमध्ये देखील आपण साइन आणि कॉसच्या टर्ममध्ये एक्झाम्पल आपण अभ्यासलं होतं. फक्त साइन आणि कॉस x जर असेल तर आपण सबस्टिट्यूशन कोणती घेत होतो, तर tan x/2 = t पुट करत होतो, बरोबर. मग इथे आपल्याला तेच अप्लाय करावं लागेल. जर sin 2x आणि cos 2x जर असतं तर मात्र आपल्याला सबस्टिट्यूशन इथे tan x = t पुट करावं लागलं असतं. हे लक्षात घ्या, लक्षात येते. मग आता इथे पुट tan x/2 = t. आता इथे साइन पण आहे कॉस पण आहे, मग दोन्ही टर्मसाठी आपण राईट डाऊन करूया. लक्षात येते. मग tan x/2 चा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केलेला आहे, तो इथे लिहिलेला आहे 2/1 + t². त्यानंतर sin x साठीची टर्म इन टर्म्स ऑफ t मध्ये या पद्धतीने आणि cos x ची टर्म या पद्धतीने, ठीक आहे. आणि आता हे चारही टर्म बघा 1, 2, 3 आणि 4, ठीक आहे. ह्या चारही टर्म आपल्याला त्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचे आहेत, ठीक आहे. मग अप्लाय केल्यानंतर कशा पद्धतीने भेटेल बघा, तर 1 × dx आहे, बरोबर. मग dx ची टर्म इथे किती आहे 2/1 + t². बघा 2/1 + t², ठीक आहे. त्यानंतर इथे 3 आहे, कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज राहणार आहे. नंतर -2, नंतर इथे -2 आणि ह्या 2ला मल्टिप्लाय आहे sin x. मग sin x ची टर्म कुठं आहे, इथे आहे, ठीक आहे. हे आधीच आपण फाइंड केलेलं आहे, हे लक्षात घ्या. इथे मी डायरेक्टली एक्सप्लेन करतोय कारण ते आधीच आपण थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. सो इथे sin x आपल्याला 2t/1 + t² आहे, तो इथे पुट केला. त्यानंतर +5 × cos x च्या ऐवजी आपल्याला हे पुट करता येईल, म्हणजे या पद्धतीने, ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने ही सबस्टिट्यूशन पुट केल्यानंतर या पद्धतीने टर्म भेटेल. आणि आता फक्त आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर अगेन आपल्याला बघा इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं. या क्वाड्रॅटिक इक्वेशनमधनं इथे बघा 8 - 4t - 2t² आहे, ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटते डिनॉमिनेटरला. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचं, तर अगेन कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड अप्लाय करायची. अगेन मग त्या स्टेप्स फॉलो करा, 5 स्टेप्स, आणि मग पुढे आपल्याला फायनल सोल्युशन भेटेल, ठीक आहे. आता मी ते एक्सप्लेन करणार नाही कारण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड भरपूर वेळा एक्सप्लेन केलेलं आहे. आता या आधीच्या एक्झाम्पलमध्ये देखील त्याच मेथडने आपण सॉल्व केलेलं आहे, ठीक आहे. सो आपल्याला सोल्युशन किती भेटते मग बघा, t² कॉमन काढला, त्यानंतर थर्ड टर्म फाइंड केली, त्यानंतर ॲड अँड सबट्रॅक्ट केली. नंतर इथे बघा स्क्वेअरिंग फॉर्ममध्ये लिहिलं, स्क्वेअरिंग फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर स्पेशल इंटिग्रल आपण अप्लाय केलं आणि अप्लाय करून आपल्याला इथे फायनल सोल्युशन भेटलेलं आहे. बघा या पद्धतीने 1/2 √5 × log √5 + 1 + tan x/2 √5 - 1 - tan x/2 + c या पद्धतीने, ठीक आहे. या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं, लक्षात आहे. तर हे होतं एक्झाम्पल नंबर 12. बघा प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जवळपास आपल्याला कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड अप्लाय करावी लागतेच, ठीक आहे. फक्त इथे सबस्टिट्यूशन मात्र व्यवस्थित लक्षातच ठेवा, ठीक आहे. हे एक एक्झाम्पल झालं, या आधीचं एक एक्झाम्पल झालं, हे 2 एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर आता एक्झाम्पल नंबर 14. इथे एक ॲक्टिव्हिटी आहे बघा, हे एक्झाम्पल देखील आपल्याला त्याच मेथडने सॉल्व करायचं आहे, ज्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच पद्धतीने, ठीक आहे. सो मी हे एक्सप्लेन करणार नाही कारण इथे आपल्याला त्याच मेथडने करायचं आहे. बघा इथे अगेन tan x/2 = t पुट करायचं आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ते 2 फंक्शन आहे, sin x आहे, cos x आहे. मग अगेन त्या 2 आयडेंटिटी लिहा, ठीक आहे. आणि त्याच मेथडने परत ह्या चारही टर्म इथे अप्लाय करा आणि मग सिम्प्लिफाय करायचं आहे, ठीक आहे. तर हे झालं एक्झाम्पल नंबर 40 ॲक्टिव्हिटीमध्ये होतं, ठीक आहे. इथे अल्टरनेटिव्ह मेथड दिलेली आहे, ती देखील तुम्ही अभ्यासू शकता. पण आय थिंक ही मेथड थोडीशी बेस्ट आहे, जरी कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं असलं पण ही बेस्ट आहे. कारण ह्या मेथडने आपण भरपूर सारे आपली प्रॅक्टिस होते, म्हणजे वेगळ्या टाईपचे जरी एक्झाम्पल आले तरी आपण या मेथडने सॉल्व करू शकतो, ठीक आहे. अल्टरनेटिव्ह मेथड तुम्ही बुकमधून अभ्यासू शकता. सो आता एक्झाम्पल नंबर 15 बघा, स्क्वेअरिंगच्या टाईपमधलं हे फर्स्ट एक्झाम्पल आहे जे आतापर्यंत आपण बघितलं नव्हतं, बरोबर. मग आता हे एक्झाम्पल अभ्यासा बघा. ह्या टाईपमध्ये आपण काय करतो की बघा इथे किती आहे sin² x आहे डिनॉमिनेटरला. बघा एक्झाम्पल मी आधी रीड करतो. इंटिग्रेशन 1/3 + 2 sin² x + 5 cos² x × dx या पद्धतीने आहे, बरोबर. डिनॉमिनेटरला sin² x आहे, cos² x आहे. असं जर असेल तर आपण काय करतो की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोणत्या तरी एका फंक्शनने डिवाइड करतो, एकतर कॉसने किंवा sin² x ने डिवाइड करतो. मग इथे कशाने डिवाइड केलेलं आहे, cos² x ने डिवाइड केलेलं आहे, ठीक आहे चालेल. cos² x ने डिवाइड केल्यानंतर काय भेटते बघा, साईनने देखील करू शकता, हां लक्षात घ्या. सो डिवाइड केल्यानंतर 1/cos² x, इथे बघा 3 + 2 sin² x + 5 cos² x, याला cos² x ने डिवाइड केलं आणि cos² x ने डिवाइड केल्यानंतर ते
सेकमध्ये कन्वर्ट होणार आहे, ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने 1/cos²x लिहिता येईल sec²x, त्यानंतर 3/cos²x तो होईल 3 × sec²x, त्यानंतर 2 × sin²x/cos²x, sin²x/cos² होईल तो tan²x, बघा 2 × tan²x प्लस 5 × 5 प्लस 5 आणि cos² कॅन्सल होणार आहे, ठीक आहे. हा cos² आहे तो प्रत्येक टर्मला सेपरेट करायचा आहे आणि मग ही टर्म भेटेल आपल्याला, हे लक्षात घ्या. ओके. आणि आता त्यानंतर बघा इथे बघा sec² आणि इथे 3 1 + tan²x आणि प्लस 2 tan²x प्लस 5 × dx या पद्धतीने भेटेल. म्हणजे इथे आपण काय केलं की हा जो sec² आहे तो आयडेंटिटीने या पद्धतीने दिला, म्हणजे पूर्ण जे एक्सप्रेशन आहे ते मग आपल्याला टॅनमध्ये भेटेल. इथे डिनॉमिनेटर 1 + tan²x या पद्धतीने कन्वर्ट केलं. sec² ही आयडेंटिटी आपण 1 + tan² ने रिप्लेस केलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर मग आपल्याला sec² अपॉन आता 3 ने जर मल्टिप्लाय केलं ह्या ब्रॅकेटला तर 3 × 1 आणि इथे 3 × tan² आणि इथे 2 tan² आहे, ठीक आहे. म्हणजे 5 tan² प्लस इथे 5 आणि हा 3 किती होईल तो 8 होईल. म्हणजे इथे बघा 5 tan² प्लस 8 × dx या पद्धतीने भेटेल, लक्षात येते ही टर्म. आणि आता त्यानंतर बघा जी कॉन्स्टंट आहे ती बाहेर काढायची, 1/5 कॉन्स्टंट आहे इथे पूर्ण ती बाहेर निघाली. इंटिग्रेशन कोणावरती आपल्या होईल sec²x/tan²x, त्यानंतर 8/5 या पद्धतीने. आता ही टर्म इथे बघा व्यवस्थित कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहे, तर इथे आपल्याला सबस्टिट्यूशन अप्लाय करावी लागेल, ठीक आहे. कारण इथे sec² आहे आणि इथे tan² आहे. सो tan x = t पुट करायचं आहे. आपण त्या स्टेप्स फॉलो करतोय, लक्षात येते ना, जी थेरीमध्ये आपण अभ्यासलं तेच. आधी आपल्याला डिवाइड करायचं आहे, डिवाइड केल्यानंतर आयडेंटिटी यूज करायची आहे आणि आयडेंटिटी नंतर आपल्याला tan x = कारण ते इक्वेशन आपल्याला बघा इथे टॅनमध्ये भेटलेलं आहे, ठीक आहे, डिनॉमिनेटरला, म्हणून tan x = t पुट करायचं आहे. मग tan x = t पुट केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह sec² × dx = 1 × dt भेटेल, बरोबर ना. आणि मग आता ही टर्म अप्लाय करा, ह्या दोन्ही टर्म इथे अप्लाय करा. मग किती भेटेल 1/5 इंटिग्रेशन sec² × dx, sec² × dx लिहिता येईल 1 × dt, 1 × dt कळतं आहे. tan² तो लिहिता येईल मला इथे tan x = t आहे, मग त्याचा जर स्क्वेअर केला तर किती भेटेल t² भेटेल. म्हणजे इथे t² प्लस 8/5 ॲज इट इज, 8/5 ॲज इट इज, कळतं आहे ना या पद्धतीने. आणि आता स्क्वेअरिंगच्या फॉर्मॅटमध्ये लिहा बघा 1/5 इंटिग्रेशन इथे 1/t² प्लस रूटमध्ये लिहा ते आधी, ठीक आहे ना, कारण रूट फाईंड नाही होते म्हणून ते रूटमध्ये लिहायचं आहे. √8/√5 ब्रॅकेटचा स्क्वेअर या पद्धतीने, लक्षात येते. आणि आता इथे स्पेशल इंटिग्रल चूज होईल आणि ते स्पेशल इंटिग्रल इथे अप्लाय करा. स्पेशल इंटिग्रल अप्लाय केल्यानंतर 1/5 × 1/√8/√5 × tan 1 t/√8/√5 प्लस c या पद्धतीने भेटेल, ठीक आहे. स्पेशल इंटिग्रल अप्लाय करायचं आहे. आणि आता ही सिम्प्लिफिकेशन मी इथे करून दिलेलं आहे बघा. इथे जे आपण पुढे सॉल्व करणार आहोत, इथे पुढे ही टर्म कशा पद्धतीने फायनल सोल्युशन फाइंड झालं ते मी इथे सिम्प्लिफाय केलेलं आहे या बॉक्समध्ये, ठीक आहे. मी ते झूम करतो व्यवस्थित, नोटबुकमध्ये वाटलं असेल लिहून घ्या, ठीक आहे, कारण ते बुकमध्ये डायरेक्ट दिलेलं आहे समजण्यासाठी. बघा 1/5 × √5/√8 × tan 1 √5t/√8, त्यानंतर √5 गेट कॅन्सल, 1/√5 × 1/2 × √2, ठीक आहे. हे मी फक्त एक्सप्रेस केले, इथे एक्सपान्शन केलं. त्यानंतर tan 1 √5 × t आपण इथे √4 × 2 आहे तो मला इथे अगेन या पद्धतीने जसं इथे लिहिलं त्याच पद्धतीने इथे लिहिता येईल 2 × √2 या पद्धतीने, लक्षात येते. आणि इथे बघा √5 × √2 रूटमध्ये किती येईल 10 येईल, मल्टिप्लिकेशन होईल, ठीक आहे. 1/2 × √10 आणि tan 1 √5 × t/2 × √2 या पद्धतीने, ठीक आहे. हे सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे बघा इथपर्यंत आपलं सोल्युशन भेटलेलं आहे. आणि म्हणजेच आपलं फायनल सोल्युशन किती भेटलं तर 1/2 √10 × tan 1 √5 × tan x/2 √2 प्लस c या पद्धतीने हे फायनल सोल्युशन भेटेल आपल्याला, ठीक आहे. या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला पूर्ण सॉल्व करायचं होतं, कळते. बघा इथे आपण वेगळं काही करत नाही आहोत, आपण काय करतोय फक्त त्या स्टेप्स फॉलो करतोय. त्या टाईपमध्ये जर एक्झाम्पल असेल तर आपण त्या स्टेप फॉलो करायच्या, जर नसेल तर मग पूर्ण एक्झाम्पल आपण एका फंक्शनमध्ये कन्वर्ट करतो आणि त्या फंक्शन ऐवजी आपण टी पुट करतो, सबस्टिट्यूशन घेतो, सबस्टिट्यूशन अप्लाय करतो आणि नंतर एक्झाम्पल सॉल्व करून आपल्याला फायनल सोल्युशन भेटतं, लक्षात येते. या पद्धतीने आपण सर्व एक्झाम्पल सॉल्व करत आहोत. आता लास्ट एक्झाम्पल नंबर 16 आपल्याला अभ्यासायचं आहे. लास्ट एक्झाम्पल आहे बघा. इथे देखील आपल्याला एकाच टाईपमध्ये
एकाच फॉर्मॅटमध्ये फंक्शन आहे, म्हणजे कॉसमध्ये फंक्शन आहे. बघा रीड करतो ते. एक्झाम्पल नंबर 16 इंटिग्रेशन कॉस थिटा आपण कॉस 3 थिटा इंटू डी थिटा या पद्धतीने आहे. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल आपल्याला या पद्धतीने कन्वर्ट करता येईल. बघा सोल्युशनमध्ये सोल्युशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉस थिटा अपॉन 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा इंटू थिटा. आपण इथे काय केलं की जो कॉस थिटा आहे तो ॲज इट इज ठेवला आणि कॉस 3 थिटा आपण जो ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला आहे तो आपण इथे अप्लाय केलेला आहे. कॉस 3 थिटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा तो आपण इथे अप्लाय केला. ठीक आहे, आणि त्यानंतर ही डिनॉमिनेटरची जी टर्म आहे त्या पूर्ण डिनॉमिनेटरच्या टर्ममध्ये आपण कॉस थिटा कॉमन काढला. नंतर वरचा कॉस थिटा आणि खालचा कॉस थिटा एक कॉमन निघालेला तो कॅन्सल होईल, म्हणजेच 1/4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 3 शिल्लक राहील. लक्षात येते. बघा याच्या फक्त डिनॉमिनेटरमधून कॉस थिटा आपण कॉमन काढलेला आहे, मग पुढे सॉल्व केलेला आहे. मग बघा आपल्याला या पद्धतीने एक्झाम्पल भेटेल 1 आणि नंतर इथे डिनॉमिनेटरला 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 3 इंटू डी थिटा. म्हणजे आपल्याकडे जे टाईप आपण अभ्यासले त्या टाईपमध्ये डायरेक्टली हे गिवन नव्हतं, बरोबर ना. या पद्धतीने ते दिसत नव्हतं, मग आपण त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेतलं. फक्त आपण त्या इथे ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला यूज केला. त्यानंतर कॉस थिटा इथे दोन्ही टर्ममधून कॉमन काढला. वरचा कॉस थिटा आणि डिनॉमिनेटरचा कॉस थिटा कॅन्सल होऊन आपल्याला या पद्धतीने टर्म भेटेल. आणि आता हा टाईप आपल्या त्या टाईपशी मॅच होतो आहे. ठीक आहे, जी थिअरीमध्ये आपण अभ्यासलं त्याच पद्धतीने. मग इथे आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा आहे. जर कॉस स्क्वेअर थिटा असेल तर मग आपल्याला अगेन त्या फंक्शननी डिवाईड करायचं असतं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. मग तेच इथे केलं ज्या पद्धतीने आपण या आधीचं एक्झाम्पल बघितलं त्याच पद्धतीने. सिम्पल आहे. बघा मग न्यूमरेटरला डिवाईड केलं इथे, नंतर डिनॉमिनेटरला डिवाईड केल्यानंतर 6मध्ये ते इक्वेशन भेटलं. या पद्धतीने एक्झाम्पल भेटलं ते आपण केलं टॅनमध्ये. बघा या आयडेंटिटीने कन्वर्ट केलं, बरोबर. आणि नंतर काय करायचं आहे की टॅन थिटा इज इक्वल टू टी पुट करायचं आहे. टॅन थिटा इज इक्वल टू टी पुट केलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह आणि ती सबस्टिट्यूशन आपण या एक्झाम्पलमध्ये अप्लाय केली. या पद्धतीने टर्म भेटलं इंटिग्रेशन होऊन आपण 1 - 3t स्क्वेअर इंटू डी टी या पद्धतीने. आणि नंतर ते एक्झाम्पल इथे 1 - 3t स्क्वेअर आहे, बरोबर. मग स्क्वेअरिंगच्या फॉर्म म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या टाईपमध्ये आहे. मग आपण तो कॉमन काढतो, बरोबर. टी स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो कॉमन काढतो. मग इथे 3 कॉमन निघेल आणि 1/3 कॉमन म्हणजे कॉन्स्टंटच आहे ती इंटिग्रेशनच्या बाहेर निघेल. या पद्धतीने डायरेक्ट लिहिलेलं आहे. सो इंटिग्रेशन 1/1/3 मायनस इथे टी स्क्वेअर शिल्लक राहील, बरोबर. या पद्धतीने नंतर स्क्वेअरिंगच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. या पद्धतीने स्क्वेअरिंगच्या फॉर्मॅटमध्ये लिहिल्यानंतर आपल्याला स्पेशल इंटिग्रल यूज करायचं आहे आणि ते स्पेशल इंटिग्रल आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. आणि म्हणजेच फायनल सोल्युशन मी इथे डायरेक्ट रीड करतो ते किती भेटतं आहे. तर इंटिग्रेशन कॉस थिटा आपण कॉस 3 थिटाचं इंटिग्रेशन आपल्याला भेटतं आहे 1/2√3 इंटू लॉग ऑफ 1 + √3 इंटू टॅन थिटा अपॉन 1 - √3 इंटू टॅन थिटा प्लस सी या पद्धतीने. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल नंबर 16 आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण 8 एक्झाम्पल व्यवस्थित डिटेल आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, मी थोडंसं मुद्दाम ह्या लेक्चरमध्ये सर्व एक्झाम्पल फास्ट घेतले कारण हे सर्व टोटल एक्झाम्पल जे होते ते आपले कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडच्या बेसवरतीच होते. ठीक आहे, आणि कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड ही मी डिटेलमध्ये मागच्या काही जे आपले 4 ते 5 लेक्चर झाले त्यामध्ये डिटेल मी एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच मेथडने आपल्याला इथे सॉल्व करायचं होतं. फक्त इथे कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं आहे की जे सबस्टिट्यूशन आपण घेतो 3च टाईपचे एक्झाम्पल आपण बघितले, बरोबर. इथे बघा ज्यावेळेस स्क्वेअरिंग असेल तर डिवाईड करायचं आहे, म्हणजे त्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत फक्त, बस एवढंच लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या सबस्टिट्यूशन व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, तर या पद्धतीने ही सर्व एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे होते. ठीक आहे, आणि एक्झरसाईजमधले जे एक्झाम्पल आहे ते देखील याच मेथडने सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.